अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांसमोर चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर 16 फेब्रुवारी 2024 वार शुक्रवार या दिवशी रथसप्तमी आहे. या दिवशी सूर्यदेवाची जयंती म्हणून देखील आपण साजरी करत असतो. रथसप्तमीला आपल्याला सूर्याची त्याच्या रथाबरोबर आपल्याला सेवा करायची असते. सूर्याला आपण स्पर्श करू शकत नाही. एकमेव देवच आहे की ज्यांना आपण रोज बघू शकतो. सूर्यांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. रथसप्तमी प्रत्येकाच्या घरात साजरी केली जाते की नाही माहिती नाही, पण तुमच्या घरात केली नसेल तर तुम्ही ही जी पूजा मांडणी आणि दूध उतू का जाऊ देतं आणि दूध आहे ना उतू कुठल्या प्रकारे जाऊन द्यायचं असतं त्याच्याबद्दलचीच आज माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सगळ्यात आधी मासिक धर्म विटासूतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. तुमच्याकडे जर सूर्याचं एखादं यंत्र असेल तर त्याची पण तुम्ही पूजा करू शकता, किंवा सूर्यदेवाची एखादी प्रतिमा असेल तर त्याची पण पूजा करायची असतं, तुम्ही करू शकता. पण रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची त्याच्या रथासोबतची पूजा आपल्याला करायची असते. आता जर तुमच्याकडे त्याचा फोटो असेल तर हरकत नाही, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी चित्र काढायचं आणि त्याची पूजा करायची, कारण शेवटी श्रद्धा खूप महत्त्वाची असते. तुम्ही किती श्रद्धेने ही सेवा करता हे तेवढंच महत्त्वाचं असतं. तर चला आपण आता मांडणी बघू. तुम्ही इथे बघू शकता मी मांडणी केलेली आहे. मांडणी अतिशय साध्या पद्धतीची आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची असते. भगवान सूर्यदेवांची आपल्याला पूजा करायची असते. बघा, सूर्य आपल्याला खूप काही देऊन जातो. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असतो. रोज तर आपण तुम्हाला मी सांगते, मी स्वतःही सूर्याला अर्घ्य देणं मला रोज शक्य होत नाही. ज्यांना रोज शक्य होत नाही त्यांनी आजच्या दिवशी तरी सूर्याची आपल्याला नक्कीच पूजा करायची आहे. बघा, सकाळी उठून काय करायचं आहे, खरा सूर्याची तर पूजा आपल्याला करायची आहे, पण सूर्याचं प्रतीक असलेले आपल्याला ह्या सूर्यदेवाची पण पूजा करायची आहे, ज्याचं मी चित्र काढलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सूर्यनारायण हे रथात बसून उत्तरायण होईपर्यंत रथात प्रवास करत असतात. म्हणून ह्याच दिवशी आपल्याला सूर्याच्या त्याच्या रथासोबत पूजा करायची असते. बघा, लक्षात घ्या, इथे मी सूर्यदेव काढलेले आहे, म्हणजे सूर्य मी काढलेला आहे आणि तिथे रथ काढलेला आहे. आपल्याला माहिती आहे की सूर्यदेव हे रथात बसून प्रवास करत असतात. आता माझी ड्रॉइंग काही एवढी खास नाहीये, तुम्हाला इथून दिसत असेल तर मी इथे छोटासा रथ काढलेला आहे. लक्षात घ्या, सूर्यदेवांचं सगळं 12 असतं. आपल्याला माहिती आहे की सूर्यदेव हे 12 राशीतून प्रवास करत असतात. सूर्यांची 12 नावे आहे आणि जो रथ काढला आहे त्यालाही 12 चाकी आहे, पण मी इथे 2च चाकं काढलेले आहे. त्याच्याच बरोबर आपल्याला 7 घोडे पण काढायचे आहे, पण ते मी काढलेले नाही. माझी साधी भोळी पूजा आहे जी मी तुम्हाला आता दाखवते आहे. आता हे झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची असते आणि दूध उतू जाऊ द्यायचं असतं. काय सेवा आहे त्या मी तुम्हाला शेवटी सांगेल. आता दूध कसं उतू जाऊ द्यायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आता मी फक्त तुम्हाला याची पूजा कशी करायची ते सांगतेय. तर बघा, सर्वप्रथम मी इथे सूर्याची पूजा केली आहे. इथे थोडीशी तांदळाची रास ठेवली आहे, त्याच्यावर मी इथे सूर्यदेवांना स्थापन केलेलं आहे आणि आपल्याला आता सूर्यदेवांची पूजा करायची आहे. पूजा करताना काहीच नाही, त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची. तुम्हाला माहिती असेल की सूर्यदेव, जो व्यक्ती सूर्याची रोज पूजा करत असतो ना, त्याला नोकरीमध्ये किंवा जॉब म्हणजे नोकरी असो किंवा इंटरव्ह्यूसाठी ज्यांना नेहमी फेल्युअर येतो किंवा नोकरी रिगार्डिंग काही त्यांचे क्वेश्चन असतात, त्यांना नक्कीच त्याच्यासाठी मुक्ती मिळते. म्हणून रोज तरी सूर्यदेवाची पूजा केली पाहिजे. ज्याचा सूर्यग्रह मजबूत असतो ना, त्याला नोकरीमध्ये नेहमी त्याला यशच मिळत असतं असं म्हटलं जातं. म्हणून ज्यांना नोकरी संदर्भात काही अडचणी असेल त्यांनी आवर्जून रोज सूर्यदेवाची पूजा करायची. आता रोज पूजा काय करायची तर काहीच नाही, सूर्यदेवाला आपण जल अर्पण करायचं आणि ओम गृहिणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः ह्या मंत्राचा जप करायचा. आता तुम्ही ही पूजा मांडणी करताना किंवा तुम्ही सूर्यदेवांची पूजा करताना पण तुम्हाला ओम सूर्याय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आता अजून कुठले कुठले मंत्र आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. हे झाल्यानंतर आपल्याला सूर्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य अर्पण करताना काय अर्पण करायचं तर तुम्हाला सांगते. तुम्ही काही पण गोडाचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्ही दूध अर्पण करू शकता किंवा त्याच्याच बरोबर तुम्ही जो आपला शिरा असतो तो पण अर्पण करू शकता. लक्षात घ्या, दूध अर्पण केल्यानंतर ह्या दुधाचं काय करायचं ते अर्थात तुम्ही ग्रहण करू शकता. ह्या दिवशी दानाला अतिशय महत्व आहे.
सप्तधान्य तुम्हाला दान करायचं आहे. आता इथे माझे 8 झालेले आहेत, याचं तुम्हाला मी नंतर सांगते. सप्तधान्य दान करायचं असतं. हे आपल्याला सूर्यदेवांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं की सूर्यदेव आपल्यासाठी खूप काही करत असतात. तुम्ही विचार करा, जर रोज एखाद्या दिवशी सूर्य उगवलाच नाही तर काय होईल. म्हणजे हा आपण विचार पण करू शकत नाही. जर सूर्यदेव आपल्यासाठी इतकं करत आहे तर आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्थात रथसप्तमीला तरी त्यांची पूजा केलीच पाहिजे. ज्यांना वर्षभर जमत नाही त्यांनी आवर्जून ही पूजा करायला विसरू नका. आता इथे मी सप्तधान्य घेतलेलं आहे. धान्य तुम्हाला दान करायचं आहे. लक्षात घ्या, दान करायला, रथसप्तमीला दान करायला अतिशय महत्व मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्व मानलं जातं, जे तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता. आता हे सप्तधान्य तुम्हाला इथे थोडा वेळ ठेवायचं आहे. आता ही पूजा तुम्हाला अर्थात सकाळीच मांडायची आहे. म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी मांडायची आहे रथसप्तमीच्या दिवशी. इथे मी दिवा लावून घेतलेला आहे, जो इथे साईडला आहे, तुम्हाला आता दाखवते. तर इथे ठेवते. तर बघा, तुम्हाला मी सांगते की इथे तुम्हाला हे जे धान्य आहे हे तुम्हाला दान करायचं आहे. लक्षात घ्या, दान कोणाला करायचं असतं? दान अशा व्यक्तीला करायचं असतं की ज्याला त्या दानाची असावी. कोणालाही दान करू नका. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही हे सप्तधान्य दान करू शकता. हे झाल्यानंतर आता मी तुम्हाला तीळ सांगितले आहे. ह्या दिवशी तिळीचं दान अतिशय महत्वाचं मानलं जातं. रथसप्तमीला मी सगळ्यांना सांगेल, काहीही नाही शक्य असेल तर गरजू व्यक्तीला तुम्ही तीळदान आवर्जून करा. म्हणून मी इथे स्पेशली एक तीळ काढून ठेवलेले आहे. 7 धान्य वेगळे आहे आणि त्याच्याबरोबर तिळीचं जे दान आहे ते वेगळं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहे. आता हे झाल्यानंतर ह्या पूजेला तुम्हाला किती वेळ लागला? 5 मिनिटाचं पण काम नाहीये. ज्यांच्याकडे आता बाजारात जर तुम्हाला सूर्यदेवाची प्रतिमा भेटली तर आवर्जून तुम्ही ती आणा आणि त्याची पूजा करा. आता ही जी प्रतिमा काढलेली आहे तर अर्थात मी रविवारी हे वाहत्या पाण्यात विसर्जन करून टाकेल. दूध तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता आणि हे सगळं तुम्हाला दान करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते की रथसप्तमीला दूध कसं उतू. मी बघितली की आपण मांडणी केली आणि त्या मांडणी हे त्याच दिवशी उचलली तरी चालते किंवा दुसऱ्या दिवशी उचलली तरी चालते. आता दूध उतू का जाऊ द्यायचं? दूध कसं उतू जाऊ द्यायचं? आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण वास्तुशांती करत असतो तेव्हा हे दूध उतू जाऊ दिलं जातं. दूध उतू जाऊ देणं म्हणजे काय? त्याचा अर्थ असा होता की घरात कधी अन्नधान्याची कमतरता पडू नये. आणि रथसप्तमीच्या दिवशी जर दूध उतू जाऊ दिलं आणि जर ते उत्तर दिशेला उतू जाऊ दिलं तर आपलीही उत्तरोत्तर प्रगती होत असते. बऱ्याच ठिकाणी ते गॅसवर उतू जाऊ दिलं जातं किंवा तो जे काही दूध आपण थोडंसं, म्हणजे आता दूध उतू जाऊ द्यायचं म्हणजे 1-1.5 लिटर दूध उतू जायचं अजिबात नाही. ते कसं जाऊ द्यायचं ते तुम्हाला सांगते. एक लोखंडी तवा घ्यायचा, तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसत असेल. एक लोखंडी तवा ज्याच्यावर आपण भाकरी किंवा चपात्या करतो, तो लोखंडी तवा घ्या. त्याच्यावर समिधा टाका, समिधाच टाका. गॅसवर पेटवू नका किंवा गॅसवर दूध उतू जाऊ देऊ नका. समिधा सगळ्यांना माहिती आहे, 5 झाडांची लाकडं छोटे छोटे गोळा करून आणायची. ती समिधा आपल्याला टाकायची आहे. त्याच्याबरोबर शुद्ध गाईचं तूप असेल, घरातलं असेल किंवा शुद्ध गाईचं तूप असेल ते तुम्ही टाकलं तरी चालतं. त्याच्यावर थोडीशी कापूर टाका आणि ती समिधा तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. थोडक्यात काय, ती तुम्हाला पेटवून घ्यायची आहे. ते पेटल्यानंतर त्याला ती जी अग्नी आहे ती प्रज्वलित झाल्यावर त्याला हळद कुंकू अक्षता वाहा. आणि एक बोळकं असतं बघा, बोळकं किंवा ज्याला खण म्हणतात, काही ठिकाणी त्याला बोळकं, काही ठिकाणी खण म्हणतात. आपल्याकडे असे असते बोळके. तर एक बोळकं घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, 1 चमचाभर तुम्हाला तांदूळ. ते दूध उतू जायचं म्हणजे काय, ते खीर बनवायची असते. तर आता समजा ते बोळकंभर तुम्ही दूध घेतलं, त्याच्यावर 1 चमचा तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, 1 चमचा तुम्हाला साखर घ्यायची आहे. ते तुम्हाला त्याच्या समिधा आपण पेटवली आहे, जे अग्नी आपण प्रज्वलित केली आहे, ती तुम्हाला त्याच्यावर ठेवायची आहे. त्याच्यावर ठेवून दिल्यावर लक्षात घ्या, ते जे दूध उतू जाणार आहे ते उत्तर दिशेलाच उतू गेलं पाहिजे. कारण असं आपल्याला माहिती आहे की आता सूर्याचं परिणाम उत्तरायण सुरू झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही रथसप्तमीला तुमच्या घरात दूध उतू जाऊ देता, ते जे दूध उतू जाऊ देणं म्हणजे काय, ते साक्षात सूर्यदेवालाच आपल्याला एक त्यांच्या प्रति कृतज्ञता आहे, हा त्यांनाच नैवेद्य दिला जातो असं म्हटलं जातं. म्हणून जास्त दूध घेऊ नका, थोडंसं दूध घ्या आणि ते उत्तर दिशेलाच ओतू जाईल. जिथे तुम्ही मांडणी केली आहे त्या मांडणीची उत्तर दिशा, तुमच्या घराची उत्तर दिशा नाही. ज्या ठिकाणी तुम्ही ती मांडणी केली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जो बोळका ठेवलेला आहे
तर ते बोळक्याची उत्तर दिशा, तिकडनं दूध हे उतू गेलं पाहिजे. असं म्हटलं जातं की जेव्हा उत्तर दिशेला तुमचं दूध उतू जातं तेव्हा तुमच्या घरातली उत्तरोत्तर प्रगती होत असते. उत्तर दिशा ही खूप महत्त्वाची मानली जाते. तुमच्या घरात ही कुठला कार्यक्रम, ही कुठली प्रोसेस, ही कुठली सेवा केली जात नसेल तर तुम्ही आवर्जून करा. सूर्यदेव, तुम्हाला एक सांगते, ज्यांना नोकरीत प्रमोशन मिळत नाही, ज्यांना नोकरीत सक्सेस मिळत नाही, त्यांना सूर्यदेवाची उपासना करायला सांगता. खरं सांगा, रोज कोण सूर्याला अर्घ्य देतं? मी सुद्धा देत नाही. मी तुम्हाला सांगते, माझ्याकडनं होत नाही. पण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो की या दिवशी सूर्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं आणि छानपैकी सेवा करायच्या असतात. आता सेवेचा व्हिडिओ नंतर येईल. आत्ता फक्त तुम्हाला माहिती सांगितलं आहे, ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने करा आणि आवर्जून दूध उतू जाऊ द्या. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ ते थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.